नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. मी आलेले आहे म्हासुर्णे या गावी आणि सध्या मी आहोत आमच्या गावातल्या घरी, म्हणजे जिथे माझे काका काकी राहतात त्या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहोत. इकडे नित्तू आणि माही दोघींचा खेळ चालू झालेला आहे. दोघी जणी पाण्यात खेळतायत. 2 दिवसानंतर आमच्या घरी एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी चालू आहे. आई, आत्या आणि काकी तिघी जणी तयारी करत आहेत. आईचं पॅकिंगचं काम चालू आहे. काकी आणि आत्या पॅकेटमध्ये सामान घालून देत आहेत पॅकिंग करायला. कार्यक्रमात देण्यासाठी हे हळदी कुंकवाचे वाण आणलेले आहेत. वेगवेगळे आकार आहेत त्यामध्ये. हा आहे कोयरीचा आकार, हा पानाचा आणि हा आहे कलश. इकडे ओटीच्या पुड्या करून ठेवलेल्या आहेत. यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवलेलं आहे. यामध्ये बांगड्या पॅक करून ठेवलेल्या आहेत. घरी आलेल्या स्त्रियांना वाण म्हणून देण्यासाठी या सर्व वस्तू तयार केलेल्या आहेत. कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी हे डबे आणलेले आहेत. आता आपण एक डबा उघडून बघूया. आणि हा आहे डबा. यामध्ये चपात्या पोळ्या ठेवल्या जातात. त्या गरम राहण्यासाठी याचा वापर केला जातो. आपल्या ज्या वाण देण्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. यामध्ये आपण ओटी ठेवूया. अगोदर हळदी कुंकवाचा करंडा ठेवलेला आहे. बांगड्या ठेवूया. डब्यामध्ये ओटीचं सामान घालून झाल्यानंतर आपल्याला डब्याचं झाकण लावून ठेवायचं आहे आणि हा डबा बॉक्समध्ये ठेवायचा आहे. परत डबा बॉक्समध्ये ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक टॉवेल टोपी ठेवायची आहे. आणि आपलं आता गिफ्टचं जे पॅकिंग आहे ते सगळं पूर्ण झालेलं आहे. आपले गिफ्ट पॅकिंग तयार झालेले आहेत. ते आता एका बॉक्समध्ये ठेवायचे. काकी या ठिकाणी सर्व सामान आता बॉक्समध्ये ठेवत आहे. आपलं महिला मंडळ दुसऱ्या कामाला लागलेलं आहे. वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि शेंगा सोलायच्या चालू आहेत. कार्यक्रम असल्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये शेंगा आणलेल्या आहेत. 7 किलो शेंगा आहेत आणि आता त्याचा सोलण्याचा कार्यक्रम इथे होणार आहे. शेंगा सोलण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता दुसरी भाजी निवडायला घ्यायची. पालक आणलेला आहे, पालक भजी बनवण्यासाठी. आणि भरपूर पेंड्या आहेत कारण आपण कार्यक्रमाची तयारी करतोय ना. 10 पालकच्या पेंड्या आणलेल्या आहेत. आता एक एक पेंडी घेऊन आपल्याला पालक निवडायचे आहे. भाज्या निवडून झाल्या आणि आता फ्रेश झाले. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती ना आत्ताच नवीन घेतलेली आहे. महाराजांचं आपल्याला दररोज दर्शन व्हावं, त्यांचे संस्कार आपल्यावर मनावरती व्हावेत, यासाठी त्यांचं दररोज दर्शन घेणं ना खरंच खूप गरजेचं आहे. हे आमचं जरी ज्वेलर्स असलं ना तरी आम्ही कपडे देखील ठेवलेले आहेत. लहान मुलांच्या बारशाचे कपडे आहेत. ज्वेलरीच्या दुकानात ना लोक बारशाच्या कार्यक्रमासाठी जाताना काहीतरी दागिना वगैरे घ्यायला येतात आणि ते ड्रेस आहे का हे पण विचारतात. तर त्यांना दुसऱ्या दुकानात जायला लागू नये म्हणून माझ्या काकांनी ही सोय केलेली आहे त्यांची. ज्वेलर्समधला हा सेक्शन आमच्या काकीचा आहे. म्हणजे गावातली ज्या लेडीज वगैरे आहेत त्यांना बेंटेक्सच्या वस्तू वगैरे पाहिजे असतील ना तर त्यांच्यासाठी या वस्तू ठेवलेल्या आहेत इकडे विकायला. यामध्ये कानातले, गळ्यातले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत, मंगळसूत्र, अंगठ्या आहेत. आणि हा आहे माझा सर्वात छोटा भाऊ प्रथमेश. आणि याचं ना आमच्या गावातच आता काही दिवसातच मेडिकल सुरू होणार आहे. याने नुकतंच फार्मसी कंप्लीट केलेलं आहे आणि आता काही दिवसापासून तो एका ठिकाणी प्रॅक्टिस देखील करत आहे. हे बघा आपलं पिलू. आणि या पिल्याला ना गावी खूप करमलेलं आहे. इकडेच राहू वाटतंय तिला. कसं वाटतंय तुला इथे? सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गोष्ट म्हणजे 1 ग्रॅम ज्वेलरी. आणि ही देखील आम्ही ज्वेलर्सच्या दुकानात विकायला ठेवलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत यामध्ये. आणि ही ज्वेलरी घालायला ना खूप भारी वाटते. म्हणजे बेंटेक्ससारखी हलकी पण वाटत नाही आणि सोन्यासारखी वाटते अगदी. त्यामुळे वापरायला एकदम छान वाटते. आणि ही ठुशी तर बघा ना केवढी छान आहे आणि भरीव पण आहे. 1 ग्रॅममध्ये ही मिळते. 1 ग्रॅममधले वेगवेगळ्या प्रकारचे कानातले देखील या ठिकाणी विकायला ठेवलेले आहेत बघा. आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन यामध्ये आलेल्या आहेत. तुम्ही कधी चांदीचं मंगळसूत्र बघितलंय का? हे बघा माझ्या हातात आहे सुंदर असं चांदीचं मंगळसूत्र. आणि याच्यामध्ये खडे आहेत आणि काळे मणी देखील आहेत. आणि हे चांदीमध्ये बनवलेलं आहे. खूप सुंदर डिझाईन दिसते याची. एक काळ असा होता ज्यावेळी ना खेडेगावात असल्या वस्तू आपल्याला बघायला सुद्धा मिळत नव्हत्या. आणि आजकाल आता बऱ्याच दुकानामध्ये विकायला देखील ठेवलेल्या आहेत. तर आमच्या दुकानात देखील हा सेट असा विकायला ठेवलेला आहे. हे बघा मंगळसूत्र किती छान दिसत आहे. वेगवेगळ्या खड्यांचं आहे.
रंगीत खडे मोती आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा मी मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे. ड्रेस घातलाय आता पण छान वाटतंय ड्रेसवर सुद्धा. हे बघा सुंदर अशा बांगड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तुम्हाला ना या सगळ्या गोष्टींची प्राइस वगैरे पाहिजे का आणि डिटेल व्हिडिओ पाहिजे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण नक्की याचा डिटेल व्हिडिओ बनवूया. वेगवेगळ्या डिझाईन मधले ना नकली पैंजण देखील तुम्ही या दुकानात घेऊ शकता. हे बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत पैंजणाच्या. मुलींना आजकाल असले डिझाईन खूप आवडते. आता आम्ही सर्वजण निघालेलो आहे माझ्या दुसऱ्या भावाच्या घरी. त्या ठिकाणी आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे, तर आपण सर्वजण तिथे जाणार आहोत जेवण करायला. चिकू आणि साक्षीच्या घरी जायचं, मामाच्या घरी. आणि तुला मी खूप खाऊ देणार आहे बरं का तिथे गेल्यानंतर मामाच्या दुकानातला. हा आहे आपल्या जेवणाचा स्पेशल मेनू. कटवडा बनवणार आहे आज साक्षी असं सांगितलेलं तिने, आणि ही आमची स्पेशल फरमाईश होती. या ठिकाणी ना या जावाजावांच्या बघा काहीतरी गप्पा चालल्यात आणि गप्पा मारत मारत यांचं काम चाललेलं आहे. भजी नाही वडापाव तळायचे चाललेले आहेत. आणि आलेले आहेत पूजा आणि प्रवीण. थंडी आहे त्यामुळे सगळेजण असे पांघरून वगैरे घेऊन बसलेत. इकडे बनवलेला आहे मसाले भात. आजचा आपला स्पेशल मेनू आहे कटवडा आणि मसाले भात. वडापाव देखील आहे, म्हणजे पाव आणलेले आहेत आणि पंगत बसलेली आहे इकडे सर्वांची. गावातल्या घरात जेवण केलं आणि आम्ही आता परत आमच्या मळ्यातल्या घरी आलेलो आहे. आणि येताना ना आम्हाला खूप जास्त थंडी वाजली. गाडीत हीटर चालू केलेला तरी पण थंडी वाजत होती. आता घरात आलो ना तरी पण थंडी वाजते. म्हणजे गावाकडे एवढी थंडी आहे असं वाटलंच नव्हतं आम्हाला. आणि आम्ही स्वेटर किंवा जर्किन वगैरे पण काही आणलेलं नाहीये. गावात जरी आम्ही दिवसभर थांबलो ना तरी आम्हाला संध्याकाळी झोपायला मळ्यातल्या घरीच यायला आवडतं. जेव्हा आम्ही जुन्या घरात राहायचो ना तेव्हा देखील आम्ही मळ्यातच यायचो. म्हणजे दिवसभर जरी गावात असलो तरी झोपायला मळ्यात. आणि आता नवीन घरात आलोय तरी देखील आम्ही झोपायला मात्र मळ्यातल्याच घरी येतो. या ठिकाणी जो आम्हाला कम्फर्ट वाटतो ना तो दुसरीकडे कुठेच वाटत नाहीये. एक तर आपल्या स्वतःच्या घरी म्हणजे सासरच्या घरी, आणि दुसरं म्हणजे माहेरच्या म्हणजे हे मळ्यातल्या घरी. आमच्या आईच्या ना लेकी जावई नातवंड आले की आमची आई खूप खुश असते. म्हणजे इतर वेळी तिचं काहीतरी दुखत वगैरे असतं पण आम्ही आलो की ते दुखणं वगैरे पण गायब होतं. एवढी खुश असते आमची आई. आणि आम्ही यायच्या आधीपासूनच आईचं चालू असतं की आता तुम्ही कधी येताय कधी येताय, नेहमी विचारत असते. आपली गाडी आलेली दिसते. गाडीतून एकदा आम्हाला दादूने आणून सोडलं मळ्यात आणि नंतर राहिलेल्या मेंबरला आणायला गेलेला दादू. आलेली आहे गाडी घरी. हे बघा कोण आलेलं आहे गाडीतून, हर्षू आणि पूजा. बऱ्यापैकी सर्वांची इच्छा असते की जर आपल्याला व्लॉगमध्ये दाखवलं ना तर छान आवरून तयार झाल्यानंतरच दाखवावं. असं साध्या कपड्यामध्ये वगैरे व्लॉगमध्ये कोणाला यायची इच्छा नसते जास्त. ही बघा माझी बहीण 200 किलोमीटरचा प्रवास करून पुण्यावरून आज आलेली आहे. आणि हा आहे आपला हर्षू. हाय कर हर्षू, हाय कर, हाय कर मला. गावातून जेवण करून आलोय त्यामुळे आता मळ्यात येऊन काही काम वगैरे नाहीये. निवांत बसलोय जरा गप्पा वगैरे मारत. ही ना मला म्हणते की माझ्या डोक्याची मालिश करून दे. मी ना कोणाच्या डोक्याची मालिश वगैरे करून देत नाही. निखिलची आता करावी लागते पण मला अजिबात आवडत नाही दुसऱ्याच्या डोक्यात हात घालून गोंजरत बसायला. खरं तर ना लोकांना काय आवडत असतं की दुसऱ्याच्या डोक्यात असं गोंजरत बसायचं किंवा दुसऱ्याने आपल्या डोक्यात असं गोंजरत बसायचं. मला अजिबात आवडत नाही बरं का मालिश वगैरे करायला. मला तर मग भरपूर गप्पा झालेल्या आहेत आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय करा ना हर्षू, बाय कर.